नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 14 आणि 15 पाहणार आहोत. चला तर स्टार्ट करूया पेज नंबर 14 पासून. पेज नंबर 14 ला ड्रॉ द बीट्स आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बीट्स ड्रॉ करायचे आहेत. स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर 1 पासून. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, खाली 5 दिलेला आहे. एक रूल लक्षात ठेवा, हा जो रॉड आहे या रॉडवरती आपल्याला बीट्स ड्रॉ करायचे आहेत. हा आन्सर बार आहे, या आन्सर बारला टच होणारे बीट्स आपल्याला दाखवायचे आहेत. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 5 दाखवायचे. 5 किंवा 5 पेक्षा मोठा नंबर असेल तर डायरेक्टली आपण या ठिकाणी बीट्स ड्रॉ करू शकतो. तर पहिला आपण 5 दाखवूया. 5 दाखवला. आता बघा, कुठल्याही रॉडवरती लोअर बीट्स 4 असतात आणि अपर बीट 1 असतो, म्हणजे वरती एक बीट आहे आणि खाली 4 बीट्स असतात. आता या ठिकाणी हा जो अपर बीट आहे तो या ठिकाणी टच केलेला दाखवलेला आहे, म्हणजेच खालचे राहिलेले 4 बीट्स आहेत ते खाली असणार आहेत. 1 2 3 4. बघा, आता ह्या आन्सर बारला खालचा कुठलाही बीट टच झालेला नाही, फक्त वरचा एकच अपर बीट ह्या आन्सर बारला टच झालेला आहे, म्हणून याचा आन्सर 5 आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये 7 बिट्स दाखवायचे आपल्याला. 7 म्हणजे 5 पेक्षा मोठा नंबर आहे, ग्रेटर नंबर आहे, म्हणजेच आन्सर बारला पहिला 5 टच झालेला दाखवावा लागेल. नंतर राहिलेले 2 6 7 5 6 7. आता बघा, ह्या आन्सर बारच्या खाली एकूण 4 लोअर बिट्स असतात, त्यापैकी आपण 2 या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत, म्हणजेच राहिलेले 2 या ठिकाणी दाखवता येईल. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 9 दिलेला आहे. 9 नंबर हा सुद्धा 5 पेक्षा मोठा आहे. 5 6 7 8 9. आता या ठिकाणी लोअर बिट्स सगळेच्या सर्व ह्या लाईनला टच झालेले आहेत, म्हणजे खाली दाखवण्याची गरज नाही, कारण पूर्ण रॉडवरती लोअर बिट्स 4 असतात, ते या ठिकाणी टच झालेले आहेत लाईनला. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे 1, म्हणजे फक्त एकच बीट ह्या आन्सर बारला टच झालेला असणार आहे. राहिलेले 3 खाली असतील. 1 2 3. आणि जो अपर बीट आहे तो ह्या ठिकाणी टच झालेला नाहीये, म्हणजेच आपल्याला याला वरती दाखवावं लागेल. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 4 बीट्स दिलेले आहेत, म्हणजे खालचे 4 बीट्स आन्सर बारला टच झालेले आहेत. 1 2 3 4. आणि जो अपर बीट आहे तो टच झालेला नसणार आहे, तो आपल्याला वरती दाखवावा लागेल. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 8 बीट्स दाखवायचे. 8 म्हणजे 5 पेक्षा मोठा नंबर असल्यामुळे 5 6 7 8. आता एक बीट राहिलेला आहे बघा. आन्सर बारच्या खाली एकूण 4 लोअर बीट्स असतात, त्यापैकी 3 या ठिकाणी टच होत आहेत, म्हणजेच राहिलेला 1 या ठिकाणी असेल. क्वेश्चन नंबर 7 मध्ये 3 बीट्स दाखवायचे. 1 2 3, म्हणजेच एक राहिलेला या ठिकाणी असेल, आणि जो अपर बीट्स आहे तो सुद्धा वरतीच असणार आहे. पुढे क्वेश्चन नंबर 8 मध्ये 7 बीट्स दाखवायचे. 7 5 पेक्षा मोठा नंबर आहे. 5 6 7 8 9 खाली राहिलेले 2. क्वेश्चन नंबर 9 मध्ये फक्त 2 बीट्स टच झालेले दाखवायचे. 1 2, याचा अर्थ राहिलेले 2 खाली असतील. शिवाय अपर बीट टच झालेला नसणार आहे, तो वरती असेल. क्वेश्चन नंबर 10 मध्ये 5 दाखवायचे, म्हणजे 5 फक्त वरतीच होईल. खालचे राहिलेले 4 बीट्स खालीच येणार आहेत, जे टच झालेले नसणार आहेत. क्वेश्चन नंबर 11 मध्ये 4 बीट्स दाखवायचे. 4 बीट्स या आन्सर बारला टच होणार दिसायला हवे. 1 2 3 4. आणि जो अपर बीट्स आहे तो टच झालेला नसेल, म्हणून तो वरती दाखवता येईल. क्वेश्चन नंबर 12 मध्ये 3 दाखवायचे. 1 2 3.
खालचा एक बीट या ठिकाणी होईल आणि अपर बीट वरती येईल. क्वेश्चन नंबर 13 मध्ये 6 बिट्स दाखवायचे. 6 हा 5 पेक्षा मोठा नंबर आहे, त्यामुळे पहिला 5 ड्रॉ करावा लागेल आणि खालचा 1 6. राहिले 3 बिट्स या ठिकाणी 1 2 3. क्वेश्चन नंबर 14 मध्ये अपर बीट जो आहे तो टच झालेला नाही, कारण 1च दाखवायचं आहे, म्हणजे फक्त एकच बीट आपल्याला आन्सर बारला टच दाखवायचं आहे. राहिलेले 3 या ठिकाणी येतील 1 2 3 आणि अपर बीट जो आहे तो या ठिकाणी येईल. पुढचा क्वेश्चन नंबर 15 मध्ये 9 बिट्स दाखवायचे. 9 5 पेक्षा ग्रेटर मोठा नंबर आहे म्हणून 5 6 7 8 and 9. क्वेश्चन नंबर 16 मध्ये 8 दाखवायचे. 5 6 7 8. आता बघा ह्या आन्सर बारच्या खाली 3 बिट्स आपण दाखवले टच झालेले, म्हणजे राहिलेला 1 खाली असणार आहे. क्वेश्चन नंबर 17 मध्ये 7 बिट्स टच झालेले दाखवायचे. 7 हा 5 पेक्षा मोठा नंबर आहे. 5 6 7. आता ह्या आन्सर बारच्या खाली एकूण 2 बिट्स फक्त टच झालेले दाखवतात, याचा अर्थ राहिलेले 2 खाली दाखवता येतील. क्वेश्चन नंबर 18 मध्ये 6 बिट्स दाखवायचे आपल्याला. 5 पेक्षा मोठा नंबर आहे. 5 6. 3 राहिलेले बिट्स 1 2 3 अशा प्रकारे आपण खाली दाखवू शकतो. क्वेश्चन नंबर 19 मध्ये 5 बिट्स दाखवायचे, म्हणजे वरचा अपर बीट फक्त टच होईल. खालचे राहिले 4 बिट्स लोअर बिट्स याच ठिकाणी येतील. क्वेश्चन नंबर 20 मध्ये 4 बिट्स ड्रॉ करायचे. लेस दॅन 5 5 पेक्षा कमी नंबर आहे, म्हणजेच 1 2 3 4. लोअर बिट्स सर्वच्या सर्व ह्या आन्सर बारला टच होतील. अपर बीट आहे तो मात्र वरती राहील. क्वेश्चन नंबर 21 मध्ये 3 बिट्स ड्रॉ करायचे. 1 2 3. राहिलेला 1 बीट खाली असेल आणि अपर बीट आहे तो सुद्धा वरती असेल. पुढे या पेजवरती स्पीड रायटिंग आहे. लेफ्ट हँड साईडला 1 to 9 नंबर्स 5 टाइम्स लिहायचे. राईट साईडला 1 to 9 नंबर्स 5 टाइम्स लिहायचे. राईट हँडचे नंबर लिहिताना राईट हँडचा यूज करायचा आहे. लेफ्ट हँडचे नंबर लिहिताना तुम्हाला लेफ्ट हँडचा यूज करायचा आहे. याच पद्धतीने आपण बघूया पेज नंबर 15. चला तर स्टार्ट करूया आपण. पेज नंबर 15 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये या ठिकाणी 2 बिट्स ड्रॉ करायचे आहेत. 2 म्हणजेच 5 पेक्षा कमी आहेत, त्यामुळं 1 2 2 बिट्स टच होताना दाखवले. राहिलेले 2 बिट्स खाली दाखवता येतील आणि अपर बीट जो आहे तो टच झालेला नाहीये, वरती असेल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एकच बीट फक्त टच झालेला दाखवायचा आहे. 1 म्हणजेच राहिलेले 3 खाली असतील. 1 2 3. अपर बीट जो आहे तो वरतीच राहणार आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 9 बिट्स दाखवायचे. 9 5 पेक्षा मोठा नंबर आहे, म्हणजे सुरुवात 5 पासून होईल. 5 6 7 8 9. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 8 बिट्स दाखवायचे. 8 5 पेक्षा मोठा नंबर आहे. 5 6 7 8. राहिलेला 1 बीट लोअर बिट्स खाली दाखवता येईल. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 7 बिट्स ड्रॉ करायचे. 7 5 पेक्षा मोठा नंबर आहे. 5 6 7. राहिलेले 2 बिट्स खाली येतील. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 6 बिट्स ड्रॉ करायचे. 5 पेक्षा मोठा नंबर असल्यामुळे 5 आणि 1 6. आन्सर बारच्या खाली फक्त एकच बीट आलेला आहे, म्हणजे राहिलेले 3 या ठिकाणी असतील. क्वेश्चन नंबर 7 मध्ये 5 बिट्स आहेत. वरचा अपर बीट फक्त टच होईल. राहिलेले 4 बिट्स खाली येतील. क्वेश्चन नंबर 8 मध्ये 7 बिट्स ड्रॉ करायचे. 7 5 पेक्षा मोठा नंबर असल्यामुळं 5 6 7. राहिलेले 2 बिट्स या ठिकाणी येतील.
क्वेश्चन नंबर 9 मध्ये 6 बिट्स ड्रॉ करायचे 5 1 6. आता आन्सर लाईनच्या खाली 1 आलेला आहे, राहिलेले 3 बिट्स खाली येतील 1 2 3. क्वेश्चन नंबर 10 मध्ये 5 बिट्स आहेत, फक्त वरचा अपर बीट टच होईल, राहिलेले लोअर बिट्स खालीच राहतील. क्वेश्चन नंबर 11 मध्ये 4 बिट्स ड्रॉ करायचे 1 2 3 4 आणि अपर बीट वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 12 मध्ये 3 बिट्स ड्रॉ करायचे 1 2 3, राहिलेला 1 बीट खाली होईल आणि अपर बीट सुद्धा वरतीच राहणार आहे. क्वेश्चन नंबर 13 मध्ये 2 बिट्स ड्रॉ करायचे 1 2, राहिलेले 2 या ठिकाणी खाली येतील, अपर बीट वरती आहे तसा राहील. क्वेश्चन नंबर 14 मध्ये फक्त एकच बीट ड्रॉ करायचा आहे, 1 बीट ड्रॉ केला, राहिलेले 3 खाली दाबावे लागतील आणि अपर बीट सुद्धा वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 15 मध्ये 2 बिट्स ड्रॉ करायचे 1 2, राहिलेले 2 या ठिकाणी येतील, अपर बीट वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 16 मध्ये 4 बिट्स ड्रॉ करायचे 1 2 3 4, अपर बिट्स आहे तो वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 17 मध्ये 6 बिट्स ड्रॉ करायचे 5 आणि 1 6, राहिलेले 3 बिट्स 1 2 3. क्वेश्चन नंबर 18 मध्ये 8 बिट्स ड्रॉ करायचे 5 6 7 8, राहिलेला 1 खाली येईल. क्वेश्चन नंबर 19 मध्ये एकच बीट ड्रॉ करायचा आहे, फक्त एकच बीट आन्सर बारला टच होताना दिसेल, राहिलेले 3 बिट्स खाली असतील, शिवाय अपर बीट आहे तो टच झालेला नसणार आहे, तो वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 20 मध्ये 3 बिट्स ड्रॉ करायचे 1 2 3, राहिलेला 4th या ठिकाणी असेल आणि अपर बीट सुद्धा टच झालेला नाही, म्हणजेच वरती असेल. क्वेश्चन नंबर 21 मध्ये 5 बिट्स ड्रॉ करायचे, म्हणजे फक्त एकच वरचा अपर बीट टच होईल आन्सर लाईनला, राहिलेले 4 खाली असतील. पुढे स्पीड रायटिंग दिलेलं आहे, सेम सांगितल्या पद्धतीने पहिलं लेफ्ट हँड साईडचे 1 to 9 नंबर्स तुम्हाला 5 टाइम्स लिहायचे आणि राईट हँड साईडचे 1 to 9 नंबर्स 5 टाइम्स लिहायचे. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेज नंबर 14 आणि 15 कंप्लीट केलेला आहे.